विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की सिद्धांत मताने अधिकाऱ्याचा संभव. पूर्वपक्षाने काय शंका केली होती की मोक्ष स्वरूपामध्ये दोन प्रकारचे अंश असतात. एक अंश सांगितला होता जगन्निवृत्ती आणि दुसरा अंश त्या ठिकाणी ब्रह्मप्राप्ती सांगितलेली होती. तर या दोनही अंशाची कोणासही इच्छा होत नाही. तर सर्व पुरुषांना कशाची इच्छा होते? तर सर्व पुरुषांना केवळ विषय सुखाची इच्छा होत होती. मोक्षामध्ये जगन्निवृत्ती स्वरूप जो मोक्षाचा प्रथम अंश आहे त्याची इच्छा का होत नव्हती? त्याचं कारण काय सांगितलं त्याने? की 3 प्रकारचे दुःख जगतामध्ये पाहायला मिळत असतात. त्या 3 प्रकारची तो दुःख निवृत्ती करतो, पण कोणत्या उपायाने करतो? व्यावहारिक उपायाने दुःख निवृत्ती करत असतो. मग त्याचं म्हणणं आहे का ह्या 3ही दुःखांची निवृत्ती व्यावहारिक उपायाने जर होत असेल तर तुमच्या कारणसह जगन्निवृत्तीची इच्छा करण्याची काय जरुरी आहे का? जरुरीच राहत नाही. म्हणून मोक्षाच्या प्रथम अंशाची कोणी इच्छा करत नाही असं त्याने कारण सांगितलं. मोक्षाच्या ब्रह्मप्राप्तीरूप द्वितीय अंशाची कोणी इच्छा करतं का? त्याची कोणी इच्छा करत नाही. का इच्छा करत नाही? कारण ज्या अनुकूल पदार्थाचे ज्ञान असते त्याचीच मनुष्य इच्छा करत असतो. जो पदार्थ अनुकूल नसेल त्याची कोणी इच्छा करतं का? अन्य देशामध्ये पुष्कळ पदार्थ आहेत, पण ते आपल्याला अनुकूल आहेत का? म्हणून त्याची कोणी इच्छा करेल का? करणार नाही. बरं मोक्ष स्वरूपामध्ये विचार करता असताना त्याने काय म्हटलं? त्याचा अधिकारी कोण? ज्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नाही आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करण्याची इच्छा आहे तो मोक्ष स्वरूपाचा कोण सांगितला? अधिकारी सांगितला. परंतु असा अधिकारी असणं संभवनीय आहे का? कारण त्याला मोक्षप्राप्तीचं अनुकूल ज्ञान नाही आहे, म्हणून तो मोक्षप्राप्तीची इच्छा करेल का? करणार नाही. बरं ज्याला मोक्ष स्वरूपाचं ज्ञान आहे तो तुमच्या मतामध्ये काय आहे? वेदांताच्या मतामध्ये तो मुक्त आहे. मग मुक्त पुरुष परत ह्या ठिकाणी मोक्षप्राप्तीची इच्छा करेल का? करणार नाही. म्हणजे ज्ञान असणारा पण मोक्षप्राप्तीची इच्छा करणार नाही. मोक्षप्राप्ती म्हणजे ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणार नाही. आणि ज्ञान नसणारा तरी करेल का? तोही करणार नाही. यामुळं तुमच्या मोक्षामध्ये दुसरा जो मोक्ष ब्रह्मप्राप्तीरूप द्वितीय अंश सांगितलेला आहे त्याची कोणी इच्छा करेल का? तर त्याची कोणीच इच्छा या ठिकाणी करत नाही. मग सर्व पुरुषांना जीवन जगतात, मग इच्छा तर आहेच आहे. मग त्यांना कशाची इच्छा आहे? त्या सर्व लोकांना केवळ विषय सुखाची इच्छा आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे कोणी स्त्री, कोणी धन, कोणी पुत्र, कोणी कीर्ती, कोणी मान, कोणी प्रतिष्ठा, कोणी सन्मान, अशा अनेक गोष्टी करता काय करतात? आजन्म अशा प्रकारचं आयुष्यभर आणि त्या ठिकाणी काय करतात? कष्ट करत असतात. म्हणजे ते कोणत्या लोकातली विषय सुखाची इच्छा करतात? तर इहलोकातील विषय सुखाची इच्छा करत असतात. आणि काही लोक परलोकातील विषय सुखाची इच्छा करतात. म्हणजे ह्या सगळ्याचा परित्याग करायचा. घरदार, बायका, पोरं ह्या सर्वाचा काय करायचा? परित्याग करायचा. आणि तपादिकाच्या ठिकाणी प्रवृत्त व्हायचं. उंच कुठेतरी टेकडीवर जाऊन बसायचं, तप करायचं. आणि का म्हणे तप करतो? तर म्हणे का मला कोणतं लोकातलं विषय सुख भोगायचे? तर परलोकातलं विषय सुख भोगायचं आहे. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर जगे. म्हणजे एका अर्थाने कसंही जरी झालं तर प्रत्येकजण काय करतो? विषय सुखाची इच्छा करतो. भले तो काही इहलोकातील विषय सुखाची इच्छा करत असेल, काही परलोकातील विषय सुखाची इच्छा करत असेल, पण विषय सुखाच्या व्यतिरिक्त कशाची इच्छा करतात का? कशाचीच इच्छा करत नाही. म्हणून मोक्ष स्वरूपामध्ये विषय सुख आहे का? मोक्ष स्वरूपामध्ये विषय सुख नाही आहे. आणि लोकाला मोक्ष स्वरूपामध्ये विषय सुख नसल्या कारणाने त्याचा अधिकारी असणं संभवनीय आहे का? कारण मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करणारा साधक जो सांगितलेला आहे तो साधन चतुष्टयाने युक्त सांगितलेला आहे. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक असं जर तिच्या ठिकाणी असेल
तर तो मोक्षप्राप्तीचा अधिकारी आहे असं म्हटलं. पण असा अधिकारी संभवनीय आहे का? का संभवनीय नाही? कारण मोक्षामध्ये विषय सुख नाही आहे आणि म्हणून विषय सुखाची कोणी इच्छा करत मोक्षामध्ये विषय सुख नाही आहे म्हणून मोक्षाची कोणी इच्छा करत नाही आहे. मग सगळ्याला कशाची इच्छा आहे? तर केवळ आणि केवळ विषय सुखाची इच्छा आहे असं त्याने त्याचं मत मांडलं. आणि नंतर मग अधिकाऱ्याच्या मताने सिद्धांत मताने अधिकाऱ्याचा संभव सांगितला. त्याने काय म्हटलं की तुम्हाला त्रिवत दुःख नाश करायचा आहे आणि त्रिवत दुःख नाश कशाने होणार आहे? मूळ अज्ञानासह. कारण ऐका ना, मूळ अज्ञानासह जगनिवृत्ती झाल्या वाचून तुम्हाला जे समूळ दुःख सांगितलेलं आहे किंवा त्रिवत दुःखच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची निवृत्ती होईल का? होणार नाही. आणि प्रत्येकाला दुःख निवृत्ती करावी वाटते. ती दुःख निवृत्ती कशी करावी वाटते? काही काही दुःख तसं शिल्लक राहावं आणि काही दुःख जावं असं कोणाला वाटतं का? का समूळ म्हटलं नाही त्याने वर्तमानसह जगनिवृत्ती करा वाटते का नाही? जगनिवृत्ती करा वाटते. मग ज्या अर्थी त्यांना समूळ दुःख निवृत्ती करा वाटते त्याच अर्थी त्यांना कशी निवृत्ती करा वाटते? कारण ठेवून निवृत्ती करा वाटते का कारण ठेवायचं का कारणासहित जगनिवृत्ती करा वाटते? कारण ठेवून करा वाटतं. हा, कारणासह जगनिवृत्ती करावी वाटते. हे म्हणणं सिद्ध झालं का नाही? हे म्हणणं सिद्ध झालं. इथं काय म्हणलं? आता ह्या सगळ्या दुःखाला कारण काय सांगितलं? अविद्या सांगितली. बरोबर आहे की नाही? म्हणजे अविद्येच्या नाशानेच जी काही दुःख आहेत. बरं, अविद्येच्या नाशाने दुःखाला आधार कोण आहे? दुःख कशाने होतात? दुःखाची कारणे काय आहेत? तर शरीर आहे. शरीराला रोग होतात की नाही? व्याधी होतात की नाही? मग त्या दुःखाला कारण कोण आहे? रोगादी. आणि रोगादिकाला आधार कोण आहे? शरीर आहे. बरं, मग या सगळ्याची निवृत्ती कशाने होणार आहे? अविद्येच्या नाशानेच दुःखाला कारण रोगादिक आणि रोगादिकाला आश्रय कोण आहे? हे शरीर आहे. यांनीच निवृत्ती होणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं कशाने निवृत्ती होणार आहे का? याच्या व्यतिरिक्त दुसरं कशाने निवृत्ती होणार नाही. बरं, आता त्याने उपाय सांगितला होता. 3 प्रकारची दुःख, आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख, आधिदैविक दुःख. या तीनही दुःखाच्या निवृत्तीकरता काय उपाय सांगितले होते? तर या तीनही प्रकारच्या दुःखाच्या निवृत्तीकरता समजा आध्यात्मिक दुःख असेल म्हणजे रोग, क्षुधा किंवा अनेक प्रकारचे मनाला मानसिक रोग त्या ठिकाणी असतील, याच्या निवृत्तीसाठी त्याने काय उपाय सांगितले होते? आहे का लक्षात तुमच्या? भूक लागली तर काय करायचं? तहान लागलं तर काय करायचं? काय उपाय ह्या ठिकाणी करायचा? याच्या निवृत्तीकरता औषधादी उपाय त्याने सांगितलेले होते. बरं, ह्या औषधादी उपायाने ह्या दुःखाची समूळ निवृत्ती होते का? बरं, ज्याची निवृत्ती होती त्याला परत उत्पत्ती होत नाही का? प्रत्येकाची ती होतच असते. बरोबर आहे की नाही? बरं, आध्यात्मिक दुःखाचं काय? आधिभौतिक दुःखाचं काय? आणि आधिदैविक दुःखाचं काय? तसंच प्रकारे ना त्याची आत्यंतिक निवृत्ती होते का? त्याची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. कोणत्या उपायाने होत नाही? व्यावहारिक उपायाने अशा प्रकारे या तीनही दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. बरं, आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय आणि लयरूप निवृत्ती म्हणजे काय? आहे का लक्षात? आत्यंतिक निवृत्ती लयरूप म्हणजे वरवर दुःख लयरूप निवृत्ती आली. हा, आणि काय दुःख जाणे ही आत्यंतिक निवृत्ती. परत पुन्हा येणारच नाही म्हणजे कायमची जाग गेली म्हणजे ती आत्यंतिक झाली. परत कधी होणार नाही त्यालाच आत्यंतिक म्हणतात ना. बरोबर. हा, बरोबर. बरं, मग त्याच्यानंतर आपण मुद्दा काय पाहिला होता की हे शरीर आहे आणि या शरीराचा विचार केला आणि ह्या शरीराच्या सापेक्ष सगळी दुःख त्या ठिकाणी असतात. बरोबर आहे की नाही? मग आता या ठिकाणी या शरीराची निवृत्ती करायची. बरोबर आहे की नाही? मग ह्या शरीराला उपादान कारण काय आहे बरं? या शरीराला उपादान कारण काय पाहिलं होतं आपण काल? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं हा ज्ञान. त्याचं ज्ञानाने काय होणार आहे? आता तिथं काय लिहिलं होतं? इथं शब्द काय आला? आत्मस्वरूपा असा शब्द आला की नाही? मग तिथं प म्हटलं आणि पुढं जोडलं तरी काय होईल? अज्ञान होईल. मग तिथं शब्द काल पाहिलं नाही. मग बऱ्याच जणांचं तिथं चुकलं म्हणा किंवा ते हुकलं म्हणा.
असं त्या ठिकाणी काल झालं. ठीक आहे ना. म्हणजेच काय केला की उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे काय होतो, कार्याचा नाश होतो. आणि उपादान कारण कशाला म्हणायचा? उपादान कारण सांगत असताना ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि नसण्याने कार्य होत नाही, ते त्याचं काय आहे? उपादान कारण आहे. म्हणजे उपादान कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असतो, बरोबर ना? म्हणून उपादान कारण ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि नसण्याने कार्य होत नाही, ते त्याचं काय म्हणायचं? उपादान कारण म्हणायचं. बरं. मग ह्या शरीरादी दुःखानं उपादान कारण काय आहे? तर आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे अज्ञानच ह्या शरीरादी दुःखांना सगळ्याला उपादान कारण आहे. मग ह्या सगळ्याचा नाश कशाने होणार आहे? तर आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच ह्या सगळ्या गोष्टीचा नाश होईल, अन्यथा दुसरा कशाने नाश होणार नाही. आणि त्याच्यानंतर आपण एक कथा अशी त्याच्यामध्ये काल पाहिलेली होती उदाहरण देण्याकरता. तर कोणती कथा पाहिली होती? तर नारदांची कथा काल आपण पाहिले होते. नारद होते. छांदोग्योपनिषदामध्ये 7व्या प्रपाठकात अशी कथा आहे की आत्मज्ञानाव्यतिरिक्त 14 विद्या 64 कलांनी युक्त नारद असूनही त्याच्या दुःखाचा नाश झाला नाही. नारदाकडे किती कला होत्या आणि किती विद्या होत्या? तर नारदाकडे 14 विद्या आणि 64 कला त्या ठिकाणी होत्या. बरं, एवढं असून सुद्धा नारदाचं दुःख निवृत्त झालं का? नारदांचं दुःख त्या ठिकाणी निवृत्त झालं नाही. उदाहरण नेहमीच आपण लक्षात घ्या. एक डॉक्टर असतो, एक वकील असतो आणि एक कोण असतो? इंजिनियर असतो. आणि ते तिघं पण काय करतात? समुद्रामध्ये फिरण्याकरता जात असतात. बरं, त्या नावड्याला तिघं पण विचारतात, तुम्हाला डॉक्टरकीमधले काही कळतं का? इंजिनिअरिंग वगैरे तुम्हाला यातलं काही कळतं का? वकिलीतलं काही कळतं का? आहे का नाही? अशा प्रकारे हे तिघं काय करतात? त्या नावड्याची उपेक्षा करत असतात. नेहमीचा दृष्टांत आपला. बरं, कुठपर्यंत उपेक्षा असते बरं ह्या गोष्टीची? जोपर्यंत समुद्रामध्ये अशी मोठी लाट तयार होत नाही तोपर्यंत उपेक्षा करतात. आणि जेव्हा समुद्रामध्ये अशी मोठी लाट तयार होते त्यावेळेस तो नावडे काय म्हणतो, आता मला इंजिनिअरिंगमध्ये कळत नाही, वकिलीतलं कळत नाही, डॉक्टरकीचं कळत नाही, पण मला पोहण्याचं कळतं. तुम्हाला सगळ्यांना पोहण्याचं कळतं का? ते म्हणले, आम्हाला पोहण्याचं कळत नाही, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतात, आहे का नाही? मग ह्या सगळ्या गोष्टी त्याला मुक्त करतील का? नावड्याला फक्त एकच गोष्ट कळत होती का आपल्याला पोहता येतं, आहे का नाही? मग काही जरी प्रसंग आला तर तो पोहून बाजूला निघेल का नाही? पण ह्या तिघांना बाहेर निघता आलं का? ह्या तिघांना बाहेर निघता आलं नाही. याचा अर्थ काय? ही बाकीची ज्ञानं नाही का? बाकीची ज्ञानं आहेत ना, पण ती ज्ञानं मुक्त करतात का? माऊली काय म्हणले? वाचुनी ज्ञानी विने एके उपाय करीशी जितके. जितके तुम्ही त्या ठिकाणी आणि ह्या ज्ञाना वाचून इतर उपाय जे कराल, आता इथं किती उपाय होते त्यांच्याकडे? 14 विद्या आणि 64 कला. काही कमी होतं का? तरी पण त्याच्यातून त्यांचं दुःख निवृत्त झालं का? दुःख निवृत्त झालं नाही. माऊली म्हणतात की कर्मकांड तरी जाणे. कर्मकांडाच्या बाबतीत विचार करायला गेला, आहे का नाही? तर सगळी कर्मकांड त्या ठिकाणी तो जाणतो. मुखदगत पुराणे. आणि पुराणं म्हणजे किती? 18 पुराणं. आणि ती कशी? मुखदगती त्याची. बघा, आता इथं ज्या अर्थी पुराण शब्द आला त्याचा अर्थ काय घ्यायचा बरं? म्हणून मुखदगत पुराणे. आणि ज्योतिष तो म्हणे तैसेची होय. आणि ज्योतिषाच्या बाबतीत विचार करायला गेला ना, तो जसं ज्योतिष सांगाल का नाही अगदी 100%. आता काय म्हणे 75% खरं होतं, काय म्हणे 60%, काय म्हणे 50%. इथं माऊली म्हणले ज्योतिष तो म्हणे तैसेची होय. जसं तो ज्योतिष सांगेल का नाही अगदी तसंच होईल. याच्या व्यतिरिक्त व्याकरणी चोखडा. व्याकरणाच्या बाबतीत विचार करायला गेला तर व्याकरण कसं द्यायचं? एकदम शुद्ध चोख असे व्याकरण आहे. पुन्हा तर्क अति गाडा. तर्क, अनुमान या बाबतीत विचार करायला गेला तर इतका प्रवीण आहे त्या ठिकाणी, इतका निष्णांत आहे कशामध्ये? अनुमान करण्यामध्ये. आणि एक आत्मज्ञानी फुडा जात्यंतुजो. पण आत्मज्ञानाच्या बाबतीत फुडा शब्दाने काय घ्यायचा? स्पष्ट, बरोबर, अगदी खरोखर काय आहे? जात्यंतू. जात्यंतू शब्दाचा अर्थ काय होतो? जन्माला आल्यापासून जो आंधळा असतो त्याला काय म्हणायचं? जात्यंत. मग आता व्याकरणामध्ये तो चोखडा नाही का? तर्क अति गाढा. तर्क करण्यामध्ये, अनुमान करण्यामध्ये प्रवीण आहे, निष्णांत आहे का नाही? आणि एक आत्मज्ञानी खुडा. पण एक आत्मज्ञानाच्या बाबतीत काय आहे? जात्यंधो म्हणजे जन्मापासूनच आंधळा. म्हणजे त्याला आत्मज्ञान आहे का?
आत्मज्ञान नाही. त्याच्यात आणखीन एक उदाहरण पाहिलं होतं आपण, की मोर असतो की नाही, मोराला आपण पंख पाहतो की नाही, त्या पंखाला किती डोळे असतात? मोरा अंगी अशेष, डोळे असते विशेष, डोळे असते अनेक प्रकारचे त्या मोराच्या पिसाऱ्याला डोळे असतात. पण एकली दृष्टी नसे तैसे गा तसं ज्ञानाच्या बाबतीत आहे. म्हणजे त्या हजारो डोळे असेल, पण हजारो डोळे असून उपयोग आहे का? त्या डोळ्याने त्याला पाहता येतं का? त्या डोळ्याने त्याला पाहता येत नाही. मग एवढे डोळे असून काय उपयोगाचे? तशी एवढी सारी ज्ञान असून त्याचा काय उपयोग आहे? त्याचा काहीच उपयोग नाही ना. माऊली म्हणतात चौथ्या अध्यायामध्ये ओव्या आल्या तुम्हाला बघा सापडलं तर. माऊली म्हणणे ऐक जया प्राण्या या ज्ञानाची आवड नाही. म्हणजे ज्या प्राण्याला, ज्या मनुष्याला असं प्रकारचं ज्ञान, कोणत्या प्रकारचं ज्ञान? आत्मस्वरूपाचं ज्ञान. बाकीचे ज्ञान आहे का नाही? बाकीचे ज्ञान आहे त्या ठिकाणी, पण इथं कोणतं ज्ञान सांगितलं? या ज्ञानाची आवड नाही, आहे का नाही? पुढं काय? तयाची जियाले म्हणू काही वरी मरण सांग. हा, त्याचं जगणं काय उपयोगाचं बरं? त्याच्यापेक्षा मरण चांगलं नाही का? म्हणजे आत्मज्ञानाव्यतिरिक्त जर तो मनुष्य जगत असेल तर त्या जगण्याला काही महत्त्व आहे का? त्याच्यापेक्षा मेलेलं बरं नाही का? धर्माच्या बाबतीत सुद्धा माऊलीने असंच सांगितलं. काय सांगितलं? जाणीतेने तवच जीवावे, जव अपकीर्ती अंगा न पाहावे, आणि सांग पाकिवी निघावे इथून या. हे म्हणते गेला रे गेला अर्जुना मावी आला, सांगे बोलू उरला निका काही, आहे का नाही? वरून अर्जुनाचं वर्णन करताना काय सांगितलं? जैसे शियाच्या हाका योगांत होय मदमुखा, या कौरवाशका धाकू तुझा, आहे का नाही? मग धर्माच्या बाबतीत विचार करायला गेला, अर्जुनाचं वीर श्रेष्ठ तो सांगताना असं म्हटलं त्या ठिकाणी. म्हणून धर्माचं पालन करणं आणि धर्माच्या पालना वाचून जगणं म्हणजे ते सुद्धा मरण्यासारखं आहे, कलंकित आहे. आणि ज्ञाना वाचून जगणं सुद्धा काय, मेलेलं बरं, असं या ठिकाणी माऊली सांगत असतात. म्हणून ते जर मनुष्याच्या जीवनामध्ये हे सगळं आहे आणि जर ज्ञान नसेल ना, जसं एखादं घर असतं आणि घरात कोणी शिल्लकच राहत नसेल, घरात कोणी माणूस नसते त्या ठिकाणी, ते घर कसं असतं? ओसड घर असतं. ओसड शून्य जैसे का ग्रह का चैतन्य विनद्य. म्हणजे घरात कोणी नसेल तर ते घर कसं असतं? ओसड असतं, बरोबर की नाही? आणि चैतन्य विनद्य, चैतन्य शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? प्राण. इथं लक्षणं करताना प्राण घेतला, बरोबर की नाही? बरं, ह्या शरीरामध्ये प्राण नसेल तर ह्या शरीराला घरात कोणी ठेवतं का? घरामध्ये कोणी ठेवतच नाही, आहे का नाही? का शून्य जैसे ग्रह का चैतन्य विन देह, तैसे जीवित ते समोह ज्ञानी विन. तसं जीवन त्यांचं आहे ना, ज्ञाना वाचून सगळं व्यर्थ आहे का नाही? म्हणजे जीवनामध्ये सगळ्या गोष्टी नसल्या तरी चालेल, पण एक ज्ञान मात्र आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. भले वकीलकीत नाही जमलं, डॉक्टरकीत नाही जमलं, इंजिनिअरिंगमध्ये नाही जमलं, नसू द्या, काय हरकत नाही. तरी मनुष्य जगू शकत नाही का? कुत्री मांजरं जगतात की नाही? ते उलट ITत जगतात, आपल्यापेक्षा ITत जगतात, बरोबर आहे की नाही? हां, पण त्याला ज्ञान आहे का? ज्ञान नाही ना त्यांना. मग त्यांचं जगणं ते जगणं त्याच्यापेक्षा मेलेलं चांगलं नाही का? वरी मरण वर त्याच्यापेक्षा मरण आलेलं चांगलं. म्हणून या ठिकाणी काय, बाकीचे सगळे उलट त्याच्यातच एक वर्णन असं आलेलं होतं, मला असं वाटतं 4थ्या अध्यायामध्ये किती प्रकारचे यज्ञ सांगितलेत बरं? कोणाला आठवतील का आता? 12 प्रकारचे यज्ञ सांगितलेत. आणि त्याच्यामध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणता सांगितलं बरं? 12 ज्ञान यज्ञ. ज्ञान यज्ञ. म्हणजे कोणता यज्ञ? जे द्रव्यादी योगो किर होती. द्रव्यादिक यज्ञ भरपूर त्याच्यामध्ये, खरोखर आहे, बरोबर आहे की नाही? अगदी स्पष्ट आहे. परिज्ञानाची सरी न पावती, हा, जैसे तारा तेज संपत्ती दिन करा पाहिजे. मग ते सगळे यज्ञ आहेत का नाही? मग त्या सगळ्यामध्ये यज्ञ कोणता श्रेष्ठ आहे? ज्ञान यज्ञ, आहे का नाही? ज्ञान यज्ञ ह्या सर्व यज्ञामध्ये काय आहे? श्रेष्ठ आहे. कसं काय श्रेष्ठ आहे? जैशी तारा तेज संपत्ती, कुठं? दिनकरापाशी. म्हणजे आकाशामध्ये आता तारे वगैरे सगळे तुम्हाला पाहायला मिळतात की नाही? कुठपर्यंत ह्या ताऱ्यांना महत्त्व असतं बरं? जसं तुकोबरा म्हणतात, अनेक दीपिका प्रकाश सूर्य उगविता नाश. अनेक रात्रीचे दिवे असतात, पण सूर्योदय झाल्याच्या नंतर त्याला काही महत्त्व राहतं का? त्याला काहीच महत्त्व राहत नाही. मग हे तारा तेज संपत्ती, 14 विद्या, 64 कला, एवढे सगळे ज्ञानासारखे त्या ठिकाणी आहे. हां, पण जर एकदा जर त्या ठिकाणी दिवस उगवला तर याला काही महत्त्व राहतं का? याला काहीच महत्त्व राहत नाही. म्हणून सगळे उपाय त्या ठिकाणी केले, पण त्या उपायाने दुःखाची निवृत्ती होईल का? त्या उपायाने दुःखाची निवृत्ती होत नाही.
मग कोणत्या उपायाने दुःखाची निवृत्ती होऊ शकते? केवळ आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच दुःखाची निवृत्ती होत असते. अन्य ज्ञानाने मात्र दुःखाची निवृत्ती होत नाही. मग हे ज्ञान असं दे रे हरिण खाटल्यावरी असं मिळतं का? मिळत नाही. कारण नारद कोणाला शरण गेले बरं? का शरणच नाही गेले? सनत कुमारांना शरण गेले. बरोबर की नाही? सनत कुमारांना शरण गेले. का बरं शरण गेले? कारण त्यांना ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं. बाकीची ज्ञान नव्हती का? तेच ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं. कोणतं ज्ञान? की जे आपल्याला जीवन मरणाच्या दुःखातून निवृत्त करू शकतं. माऊली म्हणतात की नाही, ते ज्ञान बैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी या अनावे संताला जावे. तरी संता या भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दासे सकळ. पण जे ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करे सोबटा स्वाधीन करे सुट्टा मग तनु वळगुले. मनु जीवे. मग तनु मनु जीवे हे तर कळलं पाहिजे ना. घरात प्रवेश झाला पाहिजे ना. सेवा करायची आणि घरात प्रवेश नसेल होत तर मग ते ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करे सोबटा स्वाधीन करे ओळगुले सुट्टा मग तनु मनु ओळगुले. जीवे. चरणाशी लागावे चरणासी अगरवता लागावे करावे. अगर्वता करावे दासे सकळ. हा मग पुढं मग 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 अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसले जे ज्ञान बोधलेच. ज्ञानप्रकरण बोधले संकल्पाने. म्हणजे याचा अर्थ नारदांनी सनकादिकाची सेवा केलीच असेल ना. का विनाकारण असं मिळालं असेल? विनाकारण तर ही मिळालेलं नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून मग अशा पद्धतीनं सनकादिकांना काय झाले? ते शरण गेले आणि सनकादिकाने त्यांना कोणता उपदेश केला? भूमाविद्येचा उपदेश केला. भूमा म्हणजेच काय? भूमा म्हणजेच त्या ठिकाणी ब्रह्म असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मग अशा भूमेचा उपदेश त्यांना त्या ठिकाणी झाला आणि भूमा सुखरूप आहे म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे आणि ब्रह्माहून हे सगळं बाकीची साधनं जी आहे, भूमाहून हे सगळं जगत हे कसं आहे? दुःखरूप आहे आणि जगातली साधनं कोणती? ते जगातली साधनं तरी कशी आहेत? ती सुद्धा दुःखरूपच आहे ना. मग ही साधनं त्या ठिकाणी काय सांगितले? दुःखरूप आहे. पण हे कधी कळालं? हे कधी कळालं? ऐसे ज्ञानप्रकाश पाहिलं. अशा प्रकारच्या ज्ञानप्रकाश पाहिलं उदय होईल. बरोबर आहे की नाही? तै हा मोह अंधकार जाईल. तोपर्यंत मोह हा अंधकार मोहरूपी जाईल. अंधकार जाईल का? हा बोला ना. जय गुरुकृपा हो. हा ते मोह अंधकार जाईल. जे गुरुकृपा होईल पार्थ का? जोपर्यंत सनकादिकाची कृपा होत नाही तोपर्यंत यांना ज्ञान प्राप्त होईल का? यांना प्राप्त होणार नाही. मग कधी ज्ञान प्राप्त झालं? जे गुरुकृपा होईल. जोपर्यंत आपल्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही. मग याला हे ज्ञान प्राप्त झालं आणि त्याच्यातून काय कळालं? का भूमाच सुखरूप आहे आणि भूम्याहून सर्व जगत कसं आहे? दुःखरूप आहे आणि जगातली साधनं सुखरूप आहे का? ती पण दुःखरूप आहे. साधनं कशी असणार आहे? जगत जर दुःखरूप आहे, जगातली साधनं कशी सांगितली त्यांनी? दुःख रूपाने ही साधनं दुःखरूप. सांगितलेली आहे. मग त्या दुःखरूपी साधनाने दुःखाची निवृत्ती कशी करायची परत? बरोबर आहे का नाही? मग त्याची निवृत्ती होणं संभवत नाही. आता मला वाटतं इथपर्यंत काल आपलं आलं होतं. खाली पाहता बरं. आत्मज्ञाना व्यतिरिक्त 14 विद्या 64 कलाने युक्त नारद असूनही त्यांचे दुःखाचा नाश झाला नाही. म्हणून तो सनत कुमारास शरण गेला. नंतर सनत कुमाराने ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उपदेश करून त्याचे दुःख निवृत्त केले. ब्रह्मास भूमा म्हणून दुसरे नाव आहे. या ब्रह्मास काय? एक भूमा म्हणजेच ब्रह्म. भूमाविद्या म्हणजे ब्रह्मविद्या असं विचार करायचा. दुसरे नाव आहे. भूमाविद्येचा उपदेश करते वेळी बघा आता सनकादिकाने त्यांना विद्येचा उपदेश केला की नाही, पण अशा प्रकारचा उपदेश करण्याच्या वेळेला भूमाचं सुखरूप आहे. म्हणजे कोण सुखरूप आहे? भूमाचं सुखरूप आहे. भूम्या वाचून दुसरं कोणी जगात सुखरूप आहे का? भूम्या वाचून सुखरूप नाही. म्हणजे भूमा आहे का नाही? म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे आत्मा आणि आत्मा सुखरूप आहे का नाही? पण आत्मा सुखरूप आहे असं आपल्याला ज्ञान आहे का? असं आपल्याला ज्ञान नाही. आणि हे त्यांनी काय करून सांगितलं? समजावून सांगितलं. काय सांगितलं? भूमाचं, ब्रह्माचं, आत्माचं, साक्षीचं, कुटस्थचं आहे का नाही? पण याचं काय करायचं आपल्याला? मुख्य समानाधिकरण करायचं का बाद समानाधिकरण करायचं? त्या भूम्याशी एकरूप होण्याकरता आपल्याला बाद समानाधिकरण त्या ठिकाणी करायचं. हे जर केलं आपण तर आपल्याला काय होईल? ते कळेल का भूमा सुखरूप त्या ठिकाणी
आहे. जसं हा पुढं पाहू आपण, चला तो मुद्दा आता आठवला मला, पण पुढं पाहता येईल. म्हणून ब्रह्माच भूमा म्हणून दुसरे नाव आहे. भूमा विद्येचा उपदेश करतेवेळी भूमाचं सुखरूप आहे. तो सर्व शोक दुःख रहित आहे. आणि तो कसा आहे, त्याच्या ठिकाणी कोणता शोक आहे का? शोक नाही. आणि शोक नसेल तर दुःख आहे का? दुःख पण नाही. म्हणून तो कसा आहे, शोक आणि दुःख रहित आहे. आणि भूम्याहून म्हणजे त्या ब्रह्माहून इतर सर्व जगत शरीरादी, आता जगत काय म्हटलं आणि शरीरादी काय म्हटलं तर काही फरक आहे का? कारण हे सगळं कशावर आद्यस्त आहे? भूमा कशावर, आपलं जगत कशावर आद्यस्त आहे आणि शरीर तरी कशावर आद्यस्त आहे? भूमा आद्यस्त भूम्यावरच आद्यस्त आहे का नाही? भूम्यावर तुम्ही आत्म्यावर जर म्हटलं, आणि आत्मा आणि भूमा भिन्न भिन्न आहे का? एकच आहे. एकच आहे त्या ठिकाणी, आहे का नाही? फक्त ह्या शरीराच्या सापेक्ष याला कुटस्थ म्हटलं, साक्षी म्हटलं, इथपर्यंत भाग ठीक आहे. पण तो कसा आहे, सच्चिदानंद स्वरूपच आहे का नाही? आणि हे सगळं जगत किंवा हे शरीरादी हे सगळं कसं आहे, सारं त्या ठिकाणी दुःखरूपच आहे का नाही? म्हणून जगत भूम्याहून म्हणजेच ब्रह्माहून भिन्न आहे. ब्रह्माहून भिन्न आहे म्हणजे दुःखरूप आहे. अर्थात दुःख साधन आहे का नाही? आणि हे सगळं साधनं आहे का नाही? ही सगळी साधनं कशी आहे मग त्या ठिकाणी? हे साधनं सुद्धा दुःख साधन आहे. याकरिता हे दुःख साधन का म्हटलं बरं? जगत आणि शरीरादी ही सगळी साधनं कशी? जर जगत दुःखरूप असेल, शरीरादी दुःखरूप असेल, तर ही साधनं सुद्धा कशी आहे? दुःखरूप आहे. आता फक्त साधक बाधक साधनांचा विचार या ठिकाणी आलेला नाही. त्याची संगती आपण 5व्या तरंगामध्ये लावाल. नाही तर इथं मुद्दा काढला तर मग विसंगती होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. अर्थात दुःख साधन आहे. याकरता त्रिवत दुःख नाशाची इच्छा म्हणजेच कारण सवर्तमान जगनिवृत्तीरूप मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा सर्वास होते, हे सिद्ध झाले. बरोबर आहे का नाही? मग आता हे सगळे दुःख आहे, या सगळ्या दुःखाची निवृत्ती कशाने होणार आहे? व्यावहारिक उपायाने होतील का? व्यावहारिक उपायाने ह्या सर्व दुःखाची निवृत्ती होत नाही. मग कोणत्या उपायाने होईल? फक्त ज्ञान, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने, भूमाविद्येच्या ज्ञानाने, ब्रह्मविद्येच्या ज्ञानाने, मरणमारी विद्येच्या ज्ञानाने. याला मरणमारी विद्या म्हटलं तर काय चुकीचं होईल का? का ते पण बरोबरच आहे? ही मरणमारी विद्याची ना. तुकोबराय म्हटलं ना, मरण माझे मरून गेले, मज केले आमर, ठाव पुसले बूड पुसले, ओस पुसले देह भाव, आहे का नाही? आपले मरण पाहिले मी डोळा, तो हा झाला सोळा अनुपम्य. मग ही मरणमारी विद्या नाही का? हे मरण आपलं मरून जातं का नाही? आपल्या ठिकाणी हे कलमेश, ही पाप ह्या विद्येने नष्ट होतात की नाही? दुसऱ्या कोणत्या विद्येने नष्ट होतात का? बाकीच्या विद्येने. दुसरा एक अभंग बरं का महाराज, हा. त्या दिवशी डॉक्टर बाबांनी एक अभंग घेतला होता. प्रेत रूप झाला शरीराचा भाव. लक्ष याला ठाव स्मशानेचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यम धर्मा, वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी भरभरा काहीतरी कावा लागला ब्रह्मत्वेशी, पुढे काय? फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिलांजली कुळनाम रूपाशी, शरीर ज्याची त्याची समर्पिले. अजून काय? तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळलेला दीप गुरुकृपे. हा दिवा कधी उजळला तर गुरुकृपेने अशा प्रकारचा दिवा उजळला जातो. अन्य दुसऱ्या उपायाने उजळला जाईल का? दुसऱ्या उपायाने उजळला नाही, आहे का नाही? का मगाचीच काहीतरी एक ओवी म्हणली, ते ऐशे ज्ञान प्रकाश पाहिलं, ते मोह अंधकारू जाईल, जे गुरुकृपा होईल पार्थ का. जोपर्यंत अशा प्रकारची गुरुकृपा होत नाही तोपर्यंत हे ज्ञान उत्पन्न होईल का? आणि जोपर्यंत हे ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत माऊली म्हणतात, जरी कल्मेशाचा आगर, भ्रांतीचा सागर, तो कल्मेशाचा म्हणजे पापाचं जरी आगर असेल आणि भ्रांतीचा सागर, आणि ह्या भ्रांती, हा भ्रम, हा मोठा सागराप्रमाणे तुझ्या जीवनात असेल, किंवा व्यामोहाचा डोंगर होऊन असेल, आणि व्यामोहाचा डोंगर जरी तो त्या ठिकाणी होऊन असेल तरी काय होईल? तरी ज्ञानशक्तीने थोकडे, आहे का नाही? अवघ्याचे म्हणजे हे सगळं काय? अवघ्याचे म्हणजे कल्मेशाचा आगरू थोकडं, भ्रांतीचं सागरू थोकडं, आणि व्यामोहाचा डोंगरू हा सुद्धा थोकडा. म्हणजे अल्प नाही वाटायचं का? कुठं? ज्ञानशक्तीचे नेपाडी, ज्ञानशक्तीचं सामर्थ्याच्या
योग्य ते पुढं, पाढे योग्य ते पुढे, हे अवघ्याची गाथोकडे, हे सगळं कसं असतं, अल्प असतं. ऐशी सामर्थ्य चौकडे ज्ञानी आहे. असं एवढं सामर्थ्य, शुद्ध असणारं सामर्थ्य या ज्ञानाच्या ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही? मग कशाला महत्त्व दिलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं, बाकीच्या पण गोष्टी आहेत, पण त्याला महत्त्व दिलं पाहिजे का? ह्या ज्ञानाला महत्त्व दिलं पाहिजे. या ज्ञानालाच महत्त्व दिलं पाहिजे. आणि हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये आलं की बाकीचं काय करायचं ते करा. पण जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत मनुष्याने मरूसुद्धा नाही. पण मग कोणतं ज्ञान व्हायचं? ज्ञान तर भरपूर आहे त्या ठिकाणी, पण हे ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान असावं, आहे की नाही? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाव्यतिरिक्त बाकीचे ज्ञान आपल्याला मुक्त करतील का? तर मुक्त करणार नाही. फक्त आत्मस्वरूपाचंच ज्ञान आपल्याला काय करतं? मुक्त करत असतं. बरं, मग आता ह्या मोक्षाच्या प्रथम अंशाची म्हणजे इच्छाच होत नाही. मग असं सांगितल्याच्या नंतर त्याची इच्छा होणार नाही का? असं सांगितल्याने त्याची इच्छा का होणार नाही? बरं, त्याला वाटतं का नाही दुःखाची निवृत्ती व्हावी. मग कारणाला मागं ठेवून दुःखाची निवृत्ती करायची का कारणासहित दुःखाची निवृत्ती करायची? तर कारणासहितच दुःखाची निवृत्ती केली तर समूळ दुःखाची निवृत्ती होईल. आणि कारण मागं ठेवून जर दुःखाची निवृत्ती करायचा प्रयत्न केला तर होईल का दुःखाची निवृत्ती? ती निवृत्ती होईल, पण कशी होईल? जैसे वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैशरे नाश होऊन तो नष्ट होईल का वृक्ष? होणार नाही. उलट काय होईल? तो उदकाचे बळे आडवेने अंग फाके जैसे ताईसा मनाशी विषय भोके रसनाद्वारे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जितका काय त्या ठिकाणी उपाय कराल ते उपाय होऊ शकत नाही. मग काय करावं लागेल? बीज भाजून केली लाई, आम्हा जन्म मरण नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग असं वाटतं की नाही प्रत्येकाला का आपलं दुःख नष्ट व्हावं? आणि कसं, किती नष्ट व्हावं? समूळ दुःख नष्ट व्हावं. म्हणजे मज लागे दुःख व्हावे, आयसे कोणी न भावे जीवे. मला कधी दुःख होऊच नाही, आहे का नाही? का असं म्हणतो का थोडं तरी मला दुःख असलंच पाहिजे, त्याच्या वाचून मी जगू शकत नाही, असं कोणाची इच्छा आहे का? कोणाची इच्छा नाही. कारण तो जीवच कसा आहे? सुखरूप आहे. आणि जीव जर सुखरूप असेल तर तो दुःखाची इच्छा करेल का? तो कधीच दुःखाची इच्छा करणार नाही. तो नेहमी सुखाचीच इच्छा त्या ठिकाणी करत असतो. बरोबर आहे का नाही? म्हणून मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा होणं आता संभवनीय आहे का नाही? आता संभवनीय कधीच. बरं, तो आधी त्याने उपाय सांगितले होते, पण आपल्याला असं वाटायचं पूर्वपक्ष म्हणजेच जणू काही सिद्धांत पक्ष, याचं सांगणं म्हणजेच जणू काही यथार्थ सांगणे. पण खरं पाहायला गेलं तर त्याचं यथार्थ सांगणं होतं का? त्याचं यथार्थ सांगणं नव्हतं. मग इथं काय झालं? आपल्याला अशा प्रकारच्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने कळलं की ब्रह्मने लिंपे त्या मेळे कर्मा अकर्मा वेगळे. ब्रह्म जे आहे ते कर्म अकर्म पाप पुण्य या सगळ्याहून कसं आहे? वेगळं आहे, भिन्न आहे. मग जर त्या ब्रह्मालाच कोणत्या प्रकारचं पाप पुण्य लागत नसेल, आणि मी कोण आहे? मी सुद्धा ब्रह्मरूप आहे, आत्मा निर्वाळाला विश्वाकार. मग त्याला हे पाप पुण्य राहतील का? मग हे फक्त ह्या ज्ञानाने कळेल का आपल्या ठिकाणी पापही नाही आणि पुण्य नाही. आणि बाकीचे ज्ञान जर करायला गेलं तर ते पाप पुण्य वाढवणार नाही का? पाप पुण्य वाढतील. आणि पाप पुण्य काय करतील? पाप पुण्य काय करते ना आपल्याला? पाप कुठं घेऊन जातं असतं? पुण्य कुठं घेऊन जातं असतं आपल्याला? एक स्वर्गाला घेऊन जातं आणि एक नरकाला घेऊन जातं. बरोबर आहे की नाही? म्हणून तुकोबराय काय म्हणले? सुखतेची दुःख पाप पुण्य खरे, हे तो आम्हा बरे कळू आले. बरोबर आहे की नाही? म्हणून अशा पद्धतीनं पापही नको आणि पुण्य नको. पापही नको आणि पुण्य नको म्हणजेच काय होईल? मोक्ष त्या ठिकाणी होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? तो कोणत्या ज्ञानाने होईल? फक्त याच ज्ञानाने होईल. आपल्या लक्षात आलं? म्हणून मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा होणं संभवनीय आहे का नाही? म्हणून इच्छा होणं संभवनीय आहे. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा पहा. आता ब्रह्मप्राप्तिरूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची कोणी इच्छा करत नाही याचे समाधान सांगतो. आता त्याने काय म्हटलं होतं? मोक्षाच्या ब्रह्मप्राप्तिरूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची कोणाची इच्छा होत नाही, असं त्याने सांगितलं होतं. मग का सांगितलं? त्याच्यात मुद्दा काय घातला होता की ज्या अनुकूल पदार्थाचं ज्ञान असतं त्याचेच मनुष्य काय करतात? इच्छा करत असतात. जर त्याला त्या पदार्थाचं ज्ञान नसेल तर त्याची इच्छा करतं का? करणार नाही. बरोबर आहे की नाही? पण इथं त्याने सांगितलं की मोक्षाच्या द्वितीय ब्रह्मप्राप्तिरूप द्वितीय अंशाची सुद्धा इच्छा करतात. कशी इच्छा करतात? तर पहा, छांदोग्य उपनिषद सनत कुमाराने ब्रह्मा आपलं भूमा म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे असे सांगितले. आता वरच झाला की नाही मुद्दा? तो वरच मुद्दा झाला की ब्रह्म सुखरूप त्या ठिकाणी आहे असे सांगितले आहे. हे वर लिहिलेच आहे. आणि सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेच. बरं, आता असा कोणी म्हणू शकतो का
की आतापर्यंत सुख म्हणजे आम्हाला काही माहितीसुद्धा नाही. असं कोणीतरी आहे का? का कोणीच नाही? अहो प्रत्येकाला सुखा वाचून मनुष्य राहू शकतो का? झोपेमध्ये काय पाहिलं आपण? सुखच असतं ना. मग ह्या सुखाचा का होईना अनुभव आहे का नाही? का मनुष्य कधी झोपलाच नाही? झोपतो. ज्या अर्थी त्याला झोपावं वाटतं, त्या अर्थी सगळे विषय टाकावं वाटतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याला त्या अर्थी झोप आहे, झोपेचं सुख आहे, म्हणजे सुखाचा अनुभव आहेच. बरोबर आहे की नाही? मग हे सुख आपल्याला कसं मिळावं? थोडं मिळावं का भरपूर मिळावं? का माईक नित्यच चालू आहे असावं बरं. सुख आपल्याला? हे सुख कसं असलं पाहिजे आपल्याला? थोडं आलं पाहिजे, थोडं गेलं पाहिजे, असं का नित्य सुख असलं पाहिजे? नित्य सुखच. हे आपल्याला सुख नित्य. असलं पाहिजे कसं? नित्य स्वरूपाचं सुख असलं पाहिजे. ठीक आहे ना? बरं मग ह्या सुखाचा आपल्याला अनुभव नाही का? बरं ज्या अर्थी नित्य सुखाची इच्छा करतो, त्या अर्थी आपल्याला सुखाचा अनुभव असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेच. आणि आपणास नित्य सुख असावे अशी ही सर्व जीवांना इच्छा आहे. आपल्याला ते सुख कसं असावं? नित्य असावं, आहे की नाही? याचाच अर्थ सर्व विचारी पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे. याचाच अर्थ काय होतं? की सर्व विचारवान जे पुरुष आहेत का नाही, त्या विचारवान पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा होते. आता नारद विचारवान झाले का नाही? नारद विचारवान त्या ठिकाणी झाले. मग असं जर सगळ्या पुरुषांनी जर अशा विचारवान जर पुरुषांनी इच्छा केली, तर त्यांना वाटेल की नाही की हे सुद्धा सुख आपल्याला अशा प्रकारचं नित्यच असलं पाहिजे, असा विचार त्या ठिकाणी होतो. म्हणून याचाच अर्थ सर्व विचारी पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे असा होतो. शिवाय आता त्याचा मुद्दा मगाशी काल त्याने काय सांगितलं होतं? अनुकूल पदार्थाचे ज्ञान असेल तर त्याची इच्छा करतो. तर त्याचा असणारा मुद्दा ह्या ठिकाणी काय केलं यांनी खोडून काढला. शिवाय ज्या पदार्थाची इच्छा होते त्याची इच्छा उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्याचा प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असा नियम नाही, आहे का नाही? आता ज्या एखाद्या पदार्थाची इच्छा करतोय की नाही, त्या पदार्थाचं ज्ञान असावं असा काही नियम आहे का? असं काही नियम नाही. आता समजा बाहेरून कुठून तरून फॉरेनवरून तिकडून एखादं फळ म्हणा, एखादा पदार्थ म्हणा, इकडं समजा भारतामध्ये आलाच, आहे का नाही? बरं मग तो पदार्थ तुम्ही पाहिल्याच्या नंतर बाकीचे सगळे लोक खातात, त्याचं तुम्हाला ज्ञान आहे का? नाही. पण ज्या अर्थी ते सगळे खातात त्या अर्थी तुम्हाला वाटतं की नाही हा पदार्थ आपण पण खावा. का खावा? तुम्हाला तर त्याचं अनुकूल ज्ञान नाही. मग तुम्ही असं म्हणता का अनुकूल ज्ञानाची काय आवश्यकता आहे? सगळेच लोक खातात की नाही? मग ज्या अर्थी हे सगळे लोक खातात त्या अर्थी तो पदार्थ कसा असला पाहिजे? चांगला असला पाहिजे. मग त्याचं प्रत्यक्ष ज्ञान असावं असं काही नियम आहे का? असं काही नियम नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असा काही नियम आहे का? आणि तुम्ही काय म्हटले अनुकूल पदार्थाचं ज्ञान असेल तर त्याचा स्वीकार, आणि पदार्थ जर अनुकूल नसेल तर त्याचा स्वीकार करत नाही. हे तुमचं म्हणणंच विसंगत आहे का नाही? हे म्हणणंच विसंगत झालं. शिवाय कोणास एखादा सुंदर पदार्थ ऐकून व पदार्थाचे वर्णन ऐकून त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होते. कोणी एखादा सुंदर पदार्थ वर्णन करून समजा तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं, हा पदार्थ असा असतो, ह्या पदार्थामध्ये एवढे घटक मिसळले जातात, त्यामुळे त्या पदार्थाला अधिकच चव येते, असं समजा तुम्ही ऐकले. म्हणजे आपल्याकडे समजा तो पदार्थ नव्हताच, ऐकलं पण त्याचं वर्णन नुसतं ऐकलं तरी पण तो पदार्थ घ्यावं वाटतं, तो पदार्थ सेवन करावं वाटतो, त्याचा भोग घ्यावं वाटतं, असं वाटतंय की नाही? तसं शास्त्रामध्ये काय सांगितलं? ब्रह्म सुखरूप आहे. ब्रह्माव्यतिरिक्त सुख कुठं आहे का? असं कुठं सांगितलंय? शास्त्रामध्ये सांगितले. बरं हे तुम्हाला कळलं का? पण हे कधी कळलं? शास्त्राने कळलं. मग शास्त्राने असं वर्णन करून सांगितलं का ब्रह्म सुखरूप आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त सर्व दुःखरूप आहे. असं ऐकलं तरी आपल्याला इच्छा होईल की नाही की आपण त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करावी, आहे का नाही? मग लक्षात घ्या की कोणास एखाद्या सुंदर पदार्थाचे वर्णन ऐकूनही त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होतेच, हे आपल्या अनुभवावरून कळतं. त्याप्रमाणे ब्रह्म सुखरूप आहे असे शास्त्र श्रवण करूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे, आहे का नाही? ना तर शास्त्राने काय सांगितलं? ब्रह्म सुखरूप आहे. ब्रह्माव्यतिरिक्त सुख कुठं आहे का? कुठंच त्या ठिकाणी सुख नाही. ब्रह्म सुखरूप आहे असे शास्त्र श्रवण करून ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे की नाही?
असं बघा बरं, कोणी जरी म्हटलं ना आपला विचारसागर चाललाय, मला पण विचारसागर ऐकावं वाटतो. पण विचारसागरात नक्की काय आहे त्याला कळलंय का? अजून त्याने ऐकायला सुरुवात केली का? पण हे सगळे लोकं ऐकतात. हे असं ऐकून ऐका नाही, त्याला जर तुम्ही समजावून सांगितलं, त्याला जर तुम्ही जर चांगला अनुबंध केला, प्रेरणा केली, तर तो सुद्धा अशा प्रकारे ऐकू शकतो की नाही? हे ऐकू शकतो, याचं चिंतन करू शकतो. बरं याच्या आधी त्याला प्रत्यक्ष अनुभव होता का? बरं, विचारसागर का ऐकायचा? लोकाला सांगायला का आपल्याला मुक्त व्हायला? आपल्याला मुक्त होण्याकरता आपल्याला हे आपल्याला करायचं मुक्त असतं. व्हायचं. बरोबर आहे की नाही? मग असं ऐकून तो ग्रंथामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही का? तसं हे शास्त्र श्रवण करून शास्त्राने काय सांगितलं? ब्रह्म सुखरूप आहे. ब्रह्माव्यतिरिक्त कुठं सुख नाहीच आहे. असं जरी ऐकलं, तरी त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही का? तरी त्याला त्या ठिकाणी ब्रह्मप्राप्तीची इच्छा होईल. मग तुम्हाला अनुकूल पदार्थाचं ज्ञान असेल तर प्रवृत्ती होईल आणि नसेल तर प्रवृत्ती होणार नाही. हे म्हणणं तुमचं विसंगत झालं की नाही? हे म्हणणंच तुमचं त्या ठिकाणी काय आहे? विसंगत आहे. म्हणून त्याचप्रमाणे ब्रह्म सुखरूप आहे असे शास्त्र श्रवण करूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे. शिवाय ब्रह्माव्यतिरिक्त अन्य कुठेही सुख नाही. बघा, ब्रह्माव्यतिरिक्त अन्य कुठेही सुख नाही. आपण लाडू खातो की नाही? पण आपण म्हणतो लाडू फार गोड आहे. पेढा खातो की नाही? पेढा फार गोड आहे. जिलेबी खातो की नाही? जिलेबी फार गोड आहे. आता लाडू गोड का साखरच गोड? पेढा गोड का साखर गोड? आणि जिलेबी गोड का साखर गोड? पण तुम्हाला काय वाटलं? लाडू गोड, पेढा गोड, जिलेबी गोड हे तुम्हाला वाटलं. पण खरी गोडी कशात आहे त्याच्यात? साखरेची गोडी आहे का नाही? साखरे वाचून दुसरीकडे आहे का ती गोडी? लाडूकडे स्वतंत्र गोडी आहे का? पेढ्यात स्वतंत्र आहे का? जिलेबीत स्वतंत्र आहे का? कशातच गोडी नाही. गोडी सगळी कुठे आहे? त्या साखरेमध्ये गोडी आहे का नाही? आता ते नेहमी उदाहरण पाहतो. श्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त पाटे पाटे हाडावरी आहे का नाही? असं म्हटलं आपण. तर आता मला सांगा, त्याने ते हाड चघळलं, चावलं, फुटलं आणि फुटल्याच्या नंतर ते दाताखाली हिरडीला ते टोचलं. हिरडीला टोचल्याच्या नंतर त्याच्यातून काय येऊ लागलं? रक्त येऊ लागलं. तरी तो काय म्हणला, या ब्राह्मणाने मला पंचपक्वान्नाचं भोजन दिलं, पण त्याच्यामध्ये जी चव नाही, ती चव कशामध्ये आहे? हाडामध्ये आहे का नाही? असं त्याला वाटलं. पण खरं पाहायला गेलं तर ती हाडाची चव आहे का त्याच्या स्वतःच्या हिरडीतून आलेल्या रक्ताची चव होती? त्याची स्वतःची चव होती. पण त्याला वाटले कुठून? बाहेरून आली. बरोबर आहे की नाही? तसं लाडू फार गोड आहे, फार जिलेबी गोड आहे, फार पेढा गोड आहे. पण ही गोडी कशाची आहे? ही साखरेची गोडी आहे. तसं आपल्याला विषयातून जे सुख मिळतं, ते विषयातलं सुख आहे का आपल्या आत्मस्वरूपाचं सुख आहे? आपल्या आत्मस्वरूपाचं सुख आहे. कारण जर आपला आत्मा जर सुखरूप नसता, तर आपल्याला बाकी सगळ्या विषयामध्ये सुख वाटलं असतं का? आपल्याला सगळ्या विषयामध्ये सुख वाटलं नसतं. काय ते उपनिषदामध्ये नवारे पत्यू कामाय पतिप्रिय भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रिय भवती असं म्हटलं की नाही? आपलं बायको प्रेम आहे म्हणून आपलं बायको प्रेम नाही, तर आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपलं बायकोवर, जगावं, मुलावं साऱ्या मोठा श्लोक येतो. असं सगळ्यावर प्रेम असतं. म्हणजे आपल्यावरच प्रेम असतं. आपणच सुखरूप आहे. आपण जर सुखरूप नसतो, तर जगावर प्रेम केलं असतं का? कोणावरच आपण त्या ठिकाणी प्रेम केलं नसतं. फक्त आपण सुखरूप आहे हे आपलं काय केलं? झाकळलं गेलं. म्हणून आपण सुखरूप आहे हे मात्र आपल्याला कळत नाही. म्हणून सगळ्यात सुखरूप कोण आहे? तर ब्रह्म सुखरूप आहे आणि ब्रह्माव्यतिरिक्त दुसरं काही सुखरूप नाही आहे. बरोबर आहे की नाही? असा शास्त्र सिद्धांत आहे. म्हणजे असा शास्त्राचा काय त्या ठिकाणी सिद्धांत आहे. म्हणजे सुख आत्म्याला सोडून दुसरीकडे कुठं आहे का? आत्म्यामध्ये सुख आहे. जशी द्रव्यता पाण्याला सोडून आहे का? द्रव्यता मात्र पाण्याला सोडून नाही. साखर गोडीला सोडून आहे का? साखर कधी गोडीला सोडून नसते. आणि दाह आग्नेला सोडून असतो का? दाह कधी आग्नेला सोडून नसतं. तर आत्म्याला सोडून कधी सुख आहे का? आत्म्याला सोडून कधी सुख नाही. पण आपण सुख कुठं शोधितो? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शोधितो का अन्य ठिकाणी सुख शोधितो? हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे, पण हरण काय करतं? इतर ठिकाणी शोधायला प्रयत्न करतं. काय त्या दिवशी उदाहरण दिलं पंधरकर मावशीनं, तुझं आहे तुझं पशी, परी तुझा आगा चुकलाशी, तुझ्या पशी तू सुखरूप नाही का? तू स्वतः सुखरूप आहे आणि हे तुला त्याचं काय अज्ञानत्व आहे. मग ते अज्ञानत्व घालण्याचं काम कोण करत असतं?
तर शास्त्र ह्या ठिकाणी करत असतं. म्हणून ब्रह्म सुखरूप आहे, सुखरूपच ब्रह्म आहे, ब्रह्माव्यतिरिक्त कुठं सुख नाही, असा शास्त्राचा काय सिद्धांत आहे. आता आपल्याला ब्रह्मप्राप्तीरूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची इच्छा करत नाही, त्याच्या निवृत्तीकरता हा उपाय इथं, बरोबर ना. चला, असा शास्त्र सिद्धांत आहे आणि प्रत्येक जीवास यत्किंचित का होईना पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता प्रत्येक जीवाला यत्किंचित का होईना, यत्किंचित म्हणजे थोडा का होईना, थोडा तरी आहे का नाही. मग असं कोणीतरी म्हणतो का मला थोडासुद्धा अनुभव नाही, जन्माला आल्यापासून मी फार दुःख भोगतो, म्हणत असेल तर पण त्याने सुख त्या ठिकाणी भोगलेलंच असतं, आहे का नाही. कुंतीनं देवाकडं वर काय मागितला होता की मला दुःख दे, का दुःखाच्या सापेक्ष सुखच दे. कारण तो दुःख झालं की काय करतो भगवंत त्यांच्याजवळ येत असतो, आणि भगवंत जर जवळ आला तर दुःख देईल का सुखच देईल. म्हणजे दुःखाच्या सापेक्ष कशाची इच्छा केली, तर सुखाचीच इच्छा केली. मग कोणी दुःखाची इच्छा करतो का, आणि त्या ज्या अर्थी सुखाची इच्छा करतो त्याला यत्किंचित का होईना, थोडा का होईना अनुभव असल्याशिवाय इच्छा करतो का, अशी इच्छा करत नाही. म्हणून काय केलं की पण हा, आणि प्रत्येक जीवास यत्किंचित का होईना पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आहे, म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे ब्रह्माचा सुखाचा ज्या अर्थी अनुभव आला त्या अर्थी त्याला ब्रह्माचा अनुभव आला की नाही, त्या अर्थी त्याला ब्रह्माचा त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे. त्याच्या प्राप्तीची इच्छा होणे साहजिक आहे. आता जर त्या ब्रह्मसुखाचा जर त्याला अनुभव आला तर त्या ब्रह्मसुखाची इच्छा होणं हे स्वाभाविक किंवा साहजिक असणं शक्य आहे का नाही, हे शक्य आहे. आता याच्यावरती थोडी शंका केलेली आहे, त्या शंकेला जरा थोडं बारकाईनं पहा. कारण अशी शंका आहे ना, आपण करण्यापेक्षा आहे ना, आहे की नाही, जे लोक विषयामध्ये आसक्त आहेत की नाही ते लोक अशी शंका करू शकतात. पण तुम्ही शंका करू नका, तुमची शंकेची जबाबदारी कोणी घेतलेली आहे, पूर्वपक्षाने घेतलेली. तो जबाबदारीने सगळे शंका वेळच्या वेळेला करतो, म्हणून एवढी शंका करण्याचं सुद्धा आपण कष्ट घेऊ नाही. काय म्हणतो आता पूर्वपक्ष, बारकाईनं ऐका. आता हे कळलं त्याला कळलं, आता नाही कळलं त्याला काय करावं बरं. ते ऐकताना कसं ऐकलं पाहिजे, लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. कारण आपल्याला जे शंका उत्पन्न होतात ते शंकासुद्धा आपण उत्पन्न करायची नाही. म्हणजे आपल्या नाकावर जर माशी बसली ना, ती माशीसुद्धा आपण काय करायची, उठवायची नाही. कुणीतरी येऊन उठवणार ती माशी, इतकी जबाबदारी आपली ह्या ग्रंथकारांनी घेतलेली, बरोबर आहे ना. म्हणून फक्त आपण काय करायचं, फक्त आपले कान मोकळे ठेवायचे. आपले कान मोकळे ठेवले का त्या कानाच्या माध्यमातून काय होतं, हे ज्ञान कानातून, काने जे पेरले डोळा ते उगवले. मग कानातून हे सगळं आपल्याला आतमध्ये पोचवण्याचं पण भगवंत काम करतच आहे, फक्त आपण सावध राहायचं. बघा, यावर कोणी असे म्हणेल की विषय सुख हेही जर तुमच्या मते ब्रह्मसुख आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. काय म्हटले, तर मग विषयामध्ये जे सुख आहे तर विषयामध्ये असणारं सुखसुद्धा, मग काय सुखाची व्याख्या करताना काय केलं, सुख म्हणजेच ब्रह्म आहे आणि ब्रह्माव्यतिरिक्त सुख नाही. मग विषयातलं सुख हे काय, हे सुद्धा विषय सुख, आपलं विषयातलं सुख म्हणजे ब्रह्मसुखच आहे ना, बरोबर आहे ना. कारण सुखच म्हणजे ब्रह्म आहे ना, सुखा वाचून दुसरं ब्रह्म आहे का. मग जर विषयामध्ये जर सुख असेल तर मग विषयाचा त्याग करायचा का विषयाचा स्वीकार करायचा. तुम्ही काय म्हणता, आत्मज्ञान प्राप्त करून घ्या, त्याने तुम्हाला मोक्ष होईल, बरोबर आहे की नाही. आणि आमची बुद्धी तर चालत नाही. आता ह्या प्रक्रिया, आता अजून तर प्रक्रियांना सुरुवात पण नाही झाली. खरं पाहायला गेलं तर प्रक्रियांना सुरुवात म्हणजे शास्त्र आरंभ सुरुवात झाली की मग प्रक्रियांना सुरुवात होऊ शकते. अजून काही महत्त्वाच्या प्रक्रिया एवढ्या सुरू झाल्या नाही, थोड्या प्रक्रिया सुरू झाल्या. आपण म्हणतो की आमचं त्याच्यामध्ये प्रवेश होत नाही. मग एवढं सगळ्या डोक्याला ताण करायचा, खटाटोप करायची, हे सगळं करण्यापेक्षा एक काम करू ना. तुम्ही म्हणता ज्ञानाने मोक्ष होतो ना, आमचं म्हणणे ज्ञानाने मोक्ष प्राप्तच करू नका. मग काय करायचं, आपल्याकडे किती विषय, आता किती विषय, जेवढे असतील तेवढे आपण असे विषय तयार करू की आपल्या आयुष्यभर ते विषय भोगता आले पाहिजे, आहे का नाही. एक बंगला असेल तर 10 करू, जमिनी प्रॉपर्टी भरपूर घेऊ त्या ठिकाणी, बरोबर की नाही. आणि आयुष्यभर हे फक्त विषय सुखच भोगायचं, याच्या व्यतिरिक्त मात्र दुसरं काही भोगायचं नाही, आहे का नाही. मग विषयातून आनंद होईल का नाही, विषयातून सुख होईल का नाही. मग विषयातून जर आयुष्यभर जर हे सुख भोगलं तर हा मोक्ष होईल का नाही.
हा मोक्ष होईल. मग विषय सुखाचा त्याग करायचा का विषय सुखाचा स्वीकार करायचा? बरं, का विषय सुखाचा स्वीकार करायचा? कारण विषयामध्ये काय आहे? सुख आहे, आणि सुख म्हणजे काय आहे? ब्रह्म. मग ह्या सगळ्या विषयाचा परित्याग करायचा का त्याचाच संग्रह करायचा? त्याचाच संग्रह करायचा, आणि त्याचा संग्रह करून काय करायचा? त्याचा भोग घ्यायचा. मग हा मोक्ष होईल का नाही? आमच्या गरिबाची हलक्यात हलकी व्याख्या आहे का नाही, असं त्यांनी म्हटलं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, हा काय करतो? हा आपली नुसती उचलटाक करतो, आहे का नाही? आणि एवढ्यातूनच काय भरला? विचारसागर सोडून जर निघून जाल तर काय होईल? ते अर्धवट ज्ञान, विरोचनासारखं अर्धवट ज्ञान होऊ शकतं, आणि शेवटी पदरात दुःखच पडू शकतं. मग बारक्यानं ऐकायचं. यावर कोणी असे म्हणेल की विषय सुख हेही जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे, तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. मग सर्व विषय सौख्य परित्याग करून करून करायचे काय? मग सगळं विषय सौख्य आहे की नाही याचा परिग्रह करून, आहे का नाही, परित्याग करून काय करायचं? त्यापेक्षा या सगळ्याचा काय करू? आपण परिग्रह करू, पुष्कळ प्रमाणामध्ये विषय सुख संपादन करू, आणि त्या सर्वाचा विषय भोग घेऊ. म्हणजे काय होईल? मोक्ष होईल, असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं. पण आता त्याचं समाधान पुढं करतात. काय म्हणतात? पण हे म्हणणे बरोबर नाही. आता पूर्वपक्षाने म्हटलं हे म्हणणं बरोबर का नाही, तर त्याचा जरा थोडा बारकाईने विचार करायचा. अजून वेळ आहे आपल्याकडं? हा, एक 5-10 मिनिटापर्यंत बोलू वाटलं. बरं, असं कोण म्हणतं बरं हे सगळं विषय सुख याचा परित्याग करावा आणि केवळ ते नाही, हे विषय सुखाचा परित्याग करावा आणि हे सगळं भोगावं, असं कोण म्हणतं? ज्याची देहाच्या ठिकाणी आसक्ती आहे ना, त्याला मात्र असं वाटतं नाही हे विषय सुख टाकावं, असं त्याला वाटत नाही. ते काय म्हणतात? काय? जीव तोची देव, भोजन ती भक्ती, आणि मरण ती मुक्ती पाखंड्याची. मना आला तैसा करीती विचार, म्हणती संसार नाही पुन्हा. असे कोण म्हणतात? हे पाखंडी. शरीर रक्षावे हा धर्म बोलती, पिंड पोसावे हे आधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करून या. असे जे पाखंडी आहेत का नाही, ते मात्र ह्या विचाराला मान्य करतील का? करणार नाही. त्यांच्या डोक्यात काय असतो? ते फक्त जे देहा ते आपण ते मानते, आणि विषयात ते भोग म्हणते. या परतेना स्मृती आणि काही याच्यापेक्षा त्यांना बाकीचं आठवण होती का? कशाची होत नाही. आणि उलट ज्ञानोबर आहे म्हणतात, अशी जे लोक वागतील की नाही त्याला काळ काय करेन बरं? मोठा दंड देऊ शकतो. बरोबर आहे की नाही? तया ते काळू दंडील आहे का नाही? काय पुढं? चोरू म्हणून हरिलं, तया ते काळू दंडील, पुढं काहीतरी, चोरू म्हणून हरिलं सर्वस्व तयाचे, आहे का नाही? ते चोरू त्याचं सगळं काढून घेईन का नाही? असं सगळं जर विषय संग्रहित करून ठेवला, आणि हा विषय काय एवढा कष्टाने प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी काय करावं लागतं? लोकांच्या मुंड्या वगैरे पिरगाळावं लागतात, खोटं नाटक करावं लागतं, आहे का नाही? मग हे असं करून ठेवलं तर हे कशासाठी चालले? विषय सुख प्राप्त करायचं, आहे का नाही? आणि विषय सुख प्राप्त करून त्याचा भोग घ्यायचा, म्हणजे मोक्ष होईल. याच्यासाठी जर तुम्ही करू लागले तर काळ काय करेन? तुम्हाला दंड देईल, आणि चोरू म्हणून हरीला सर्वस्व तयाचे. मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये याचा बारकाईने विचार आलेला आहे. बरं, मग आता ह्या लोकाला हे सगळं सांगायला गेलं तर ह्या लोकाला हे मान्य होईल का? हे तत्वज्ञान जे विषयाच्या ठिकाणी आसक्त झालेले आहे, ते मोह मदिरा भुलले, विषय विखे घारिले, त्या मोहरूपी मदिराने पूर्णपणे भुललेले आहे. काय पुढं म्हणलं महाराज त्याने? विषय विखे घारिले, अज्ञान पंखी बुडाले, निभ्रांत झाले. काय अज्ञान पंखी बुडाले, निभ्रांत झाले. मग अज्ञान रूपी चिखलात बुडाले, हे काय करतो? निभ्रांत, निसंशय जाण. मग तैसे जे पार्था विनमुखिया पारमार्था, तैशी संभाषण सर्वथा करावे नाही. त्याच्याशी असं संभाषण करायला गेलं तर त्यांना मान्य होईल का? त्यांना मान्य होणार नाही. मग का बरं? त्यांना सगळ्यात जास्त आसक्ती कुठे आहे? विषयाच्या ठिकाणी. विषयाच्या ठिकाणी आहे म्हणून तर यांनी अशा प्रकारचं आडवं लावलं ना. मग यांना जर सांगायला गेलं तर काय म्हणतील? म्हणून तेही न मानती आणि निंदाही करू लागती, आहे का नाही? ते तर मानणार नाही, आणि काय करणार? असं कसं काय विषय सुख टाकायचं? उलट निंदा करतील, बरोबर की नाही? मग त्यांना ह्या परमार्थाच्या गोष्टी सांगाव्या का? सांगावात
नाही, आहे का नाही? कारण विषयाचं वर्णन करताना आपल्याला वाटतं काय बापा विषयाची मधुरता जने आवडे उपजे चित्ता, आहे का नाही? परी तो परिणाम विचारता प्रहानुहारे, आहे का नाही? ते विषय किती बचनागाच्या कांडी इतकं गोड असतात ते, पण त्याचा परिणामाचा विचार जर केला तर ते प्राण हरवणार नाही का नाही? प्राण नाही घेणार का आपले? उलट आचार्याने काय सांगितलं की एक वेळेस कृष्ण सर्पाचं विष परवडलं, ती एका जन्मात मारेल, पण हे विषय काय करतात, अनेक जन्म आपल्याला अशा प्रकारचं मारतात. कसं काय मारतात? मागे म्हणजे भोगा कळू येते मागेल ते जन्म, मागच्या जन्मात तुम्ही काय भोगलं हे कशाने कळून येतं? आपल्याला आता आपण वर्तमान काळामध्ये काय भोगतो याच्यावरून कळतं की नाही? जर विषयाच्या ठिकाणी आसक्ती असेल तर त्या विषयाने तुम्हाला मागच्या जन्मात मारलं का नाही, आणि ह्या जन्मात तुम्हाला मारणार का नाही, आणि ही परंपरा अव्यातपणे ते विषय चालवून ठेवतील का नाही? मग हे कृष्ण सर्पाचं म्हणजे काळा सर्प फाउंडेशन जरा आहे ना, फाउंडेशन ठेवायचं जरा चांगलं नाही ते ठेवायचं. राहिलं आता काय चाललं होतं आपलं, बापा विषयाची मधुरता जने आवडे उपजे चित्ता. कदाचित तुमच्या चित्तामध्ये अशा प्रकारे त्या विषयाची आवड निर्माण होईल, तरी पण परिणाम विचारता परिणाम प्राणोहारी, त्याचा विचार जर केला तर ते काय करतील, तुझा प्राण घेऊ शकतात. उदाहरण काय दिलं, परितो सव चोराचा सांगा तू जैसा नावेक स्वस्तू. सौ चोर माहिती का नाही तुम्हाला? तो कुठपर्यंत स्वस्त असतो, शांत असतो. नावेक म्हणजे क्षणभर. जवळ नगराचा प्रांत तो सांडे येणार, आहे का नाही? तो नगराचा प्रांत जोपर्यंत थांबत नाही, सांडत नाही म्हणजे नाहीसा होत नाही, जोपर्यंत जंगलाची सीमा लागत नाही तोपर्यंत तो कसा असतो, शांत असतो, आहे का नाही? तो आपण त्यांनी बाजारामध्ये बैल वगैरे घेतला, संध्याकाळ झाली, बैलाचे पैसे यायला, संध्याकाळ झाल्याच्या नंतर हा चोर काय करतो होता, लक्ष ठेवूनच होता त्याच्याकडे, बरोबर की नाही? मग संध्याकाळच्या वेळेला त्याला कोणीच भेटलं नाही घरी जाताना. मग तो म्हणला, तुम्ही कुठं चालले? म्हणलं, तुम्हाला कुठं जायचं आहे? म्हणले, अमुक गावाला जायचं आहे. हा म्हणला, मला पण तिकडंच यायचं आहे. बरं झालं मग तुम्ही मला भेटले, तुम्हाला आडल्या भेटल्याला आम्ही असतोच म्हणला मागं पुढं बघायला, आहे का नाही? मग कुठपर्यंत, जोपर्यंत ते गाव, जोपर्यंत त्याची सीमा संपत नव्हती तोपर्यंत त्याच्याबरोबर तो चांगला बोलला, सगळं झालं. आणि जेव्हा जंगल लागलं, आहे का नाही, जेव्हा गावं वस्ती सगळे संपले, तेव्हाच तो काय म्हणला, हा आता थांबा आता म्हणले, मग आता आम्ही आडल्या भेडल्याला इथपर्यंतच उपयोग असतो, याच्यापेक्षा पुढं नाही येत, कारण आम्हाला परत दुसऱ्या आडल्या भेडल्याला उपयोगी ठरवावं लागतं. म्हणून म्हणला, तू कोण आहे नक्की? म्हणला, मी सौचोर, आहे का नाही, फक्त कळून देत नाही म्हणले. मग आता काढा तुमच्याकडे जे काय आहे. तसे हे विषय काय असतात, हे विषयसुद्धा अशाच प्रकारे काय असतात, दुःख देणारे असतात. म्हणून माऊली म्हटले का सगळ्याचं ध्यान झालं तरी चालेल, पण विषयाचं ध्यान होऊ द्यायचं नाही. ध्यान कशाचं करायचं? परमात्म्याचं ध्यान करायचं. आणि या विषयाचं ध्यान केलं तर काय होईल, ते म्हणजे तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन तरी येसने हे गवशीत, काहीतरी काय म्हटले काय माहिती, तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन तरी येसने हे पतन घेऊच येते. एवढं मोठं पतन म्हणजे एवढं मोठं, हे विषयाचं नुसतं स्मरण जरी केलं तर एवढं मोठं पाप त्याला काय करतं, शोधित येतं. कसं पाप? मला असं वाटतं काहीतरी, म्हणून ऐके अर्जुना विस्फुलिंग लागे इंधना, तो प्रौढ झाल्या त्रिभुवना पुरुषके, बरोबर ना? म्हणजे एवढी विस्तव कोलती जर पडली, निर्माण जर झाली, तर ती सगळ्या त्रिभुवनाला जाळू शकत नाही का? जाळू शकते ना. तैसा खेळता अग्नी लागला, तो जैसा तो सावरेना जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा धरला भला नव्हे. म्हणजे या इंद्रियांना विषयाच्या ठिकाणी लळा, आवड, आहे का नाही, असं जर दिलं तर हे काय करते ना, आपल्याला पूर्णपणे आपल्या आयुष्याचा काय करतील, जीवनाचा काय करतील, नाश त्या ठिकाणी करतील. म्हणून काय करायचं, विषयाचं ध्यान माणसाने कधीच करू नये त्या ठिकाणी, बरोबर की नाही? बरं, ठीक आहे. म्हणून मग विषय सुख हे जर तुमच्या मते ब्रह्मसुख आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. मग सर्व विषय सौख्य परित्याग करून काय करायचे? ठीक आहे ना? पण हे म्हणणे बरोबर नाही,
कारण ब्रह्माव्यतिरिक्त सौख्य कुठेही नाही. विषय सौख्य ही ब्रह्मसौख्यच आहे. विषय सुख ब्रह्मसौख्य आहे हे खरे, तथापि तरी पण दुःख संबंधरहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. आता सर्व पुरुषांना कशाची इच्छा आहे बरं? आता विषयाचं स्वरूप कळलं की नाही? आणि विवेकी पुरुष तरी कशाला म्हणायचं? विवेकी पुरुषाची व्याख्या करत असताना ज्याच्या ठिकाणी सतसंगतीने आत्मा अविनाशी असून क्रियारहित आहे आणि तद्व्यतिरिक्त म्हणजे त्या आत्म्याच्या वाचून इतर सर्व कसं आहे चंचल आणि विनाशी आहे. मग ते टिकणारं आहे का? नाही. मग जे टिकणारं नाही त्याच्या मागं कधी मनुष्य लागतो का? लागत नाही. आणि बरं या विषयाचा त्याला अनुभव आलाय का नाही? बरं विषयातलं सुख म्हणजे केवढं सुख आहे? तुम्हाला जव माहिती का? जवाचा केवढा आकार असतो आहे का नाही? तुकोबऱ्यांचा अभंग काय अभंग आहे बघा बरं, आठवतं का? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे त्याच्यातलं सुख केवढे? जावं एवढं सुख आहे का नाही? याच्यापेक्षा जास्त आहे का नाही? पण ते खरं वाटतं आपल्यावर आहे का नाही? मुरगजळ दिसे साचपणे असे खोटियाचे पिशे उर फोडी अशाच पद्धतीनं विषयाची संगत आहे का नाही? मला असं वाटतं काहीतरी त्याला दृष्टांत दिलाय. म्हणे एक मनुष्य आणि त्याच्या मागं वाघ लागला, बरोबर ना? सगळ्यांना नाही सांगायची गरज ना, सगळ्याला तो माहितीच असेल, आता सांगून काय वेळ घालवायचा, बरोबर आहे ना? वाघ लागला वाघ मागं आणि हा पुढं पळतो आणि पळता पळता अचानक विहीर आली. विहिरीमध्ये त्यांनी उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर झाडाची फांदी हाती आली आहे का नाही? आणि फांदीला कसं तरी तो लटकला, पण वाघापासून वाचला आहे का नाही? वरती होता वाघोबा आहे का नाही? वाघोबाने वाचवला म्हणजे वाघोबापासून वाचला. आणि खाली नागोबा होता, त्याचं काय करायचं? खाली पाहिलं तर नागोबा आहे का नाही? आणि ज्या फांदीला त्याने धरलं त्या फांदीला काय होतं? मधमाशांचं मोळ होतं आहे का नाही? त्या पण उठू लागल्या आणि त्या पण चावू लागल्या आहे का नाही? इतक्या चावू लागल्या. बरं आता फांदीला सोडावं तर खाली कोण आहे? नागोबा. आणि वर जावं तर वरती कोण आहे? वाघोबा आहे का नाही? आणि फांदीला जर धरून राहावं तर काय आहे? मोळ्याच्या माशा. एवढा त्रास आहे. आणि त्या मोळाच्या माशा चावतात, वरची भीती खालची भीती. आणि त्या मोळाच्या त्याच्यातून काय एक त्या याचा मधाचा ठिपका त्याच्या जिभेवरती, तोंडावरती, ओठावरती पडला आणि त्याने चाटला. आणि तो काय म्हणला? मध किती गोड आहे. आता मला सांगा, एवढ्या सुखात आहे का नाही? खाली दुःख, वर दुःख, ज्याला धरलं तिथं दुःख, एवढं सुख, सगळं दुःख असताना फक्त एवढाच मधाचा थेंब त्याच्या जिभेवर पडला तर तो म्हणतो गोड आहे. आता हे खरंच गोड आहे का? अहो हे कसं काय त्याला गोड लागतं आहे का नाही? म्हणजे मधाचा टिपका हा केवढा आहे? जावं एवढाच म्हणायचा. आणि दुःख वर वाघाचं, खाली नागाचं आणि वरती माशांचं, एवढं त्या ठिकाणी काय आहे? दुःख. म्हणून सुख पाहता जावा पाढे. सुखात जर पाया गेलं तर फक्त जावं एवढं, आणि दुःख काय? पर्वत एवढं दुःख त्या विषयाच्या ठिकाणी असतं. आता जर हे आपल्याला चांगलं कळालं तर मनुष्य विषयाच्या ठिकाणी, कोणता मनुष्य? विवेकी मनुष्य विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होईल का केवळ निरस असणारं सुखाची इच्छा करेल? केवळ निरस पाणी आपण पाहतो की नाही? जर आपल्याला असं गढूळ पाणी प्यायला दिलं तर तुम्ही प्याल का? तुम्ही म्हणा गढूळ नाही, चांगलं फिल्टरचं पाणी द्या. म्हणजे एवढं सुद्धा तुम्हाला सहन होत नाही. तसं तुम्हाला सुख मिळावं ते कसं मिळालं पाहिजे? निरस मिळालं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तसं तथापि दुःख संबंध रहित, एवढा विषय पूर्ण करू आज. दुःख संबंध रहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. असे केवळ सर्व विषय भोगात नाही. इतके नाही तर विषय भोगकाली विषय पुरुषांना सुख उपभोगापेक्षा कोट्यावधीपट दुःख भोगावे लागते. आता जे सांगितलं का नाही त्याप्रमाणे असा सर्वांना अनुभव आहे. म्हणून विवेकी पुरुष विषय सुखाची इच्छा न करता केवळ सुखरूप जे ब्रह्म त्याची इच्छा करतात. म्हणून शास्त्र श्रवणाने व प्रत्यक्ष सुख अनुभवावरून मोक्षाच्या ब्रह्मप्राप्तिरूप द्वितीय अंशाची इच्छा होणे संभवनीय आहे. आता जर म्हटलं ना मोक्षाच्या ब्रह्मप्राप्तिरूप द्वितीय अंशाची इच्छा होणे का संभवनीय आहे, तर वरील उदाहरण घ्यायचं. ठीक आहे, आलं सगळ्यांच्या लक्षात? बरं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते